ज्याच्यामध्ये 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल. दुसरं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल आणि या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक तुमचे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुमची टाकून पूर्ण झाली पाहिजे. टायमर आम्ही या ठिकाणी ऑन केलेला आहे. 1:07 या ठिकाणी झालेली आहेत. 1:07 हा पहिला बॉल या ठिकाणी पडताना दिसेल. स्ट्राईक इनकडे फलंदाज दर्पण म्हात्रे, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज संदेश किनी. दोघांचंही आम्ही स्वागत करतोय. पंच विशाल नाईक सरांचा इशारा, गेम इज ऑन. पहिले षटक विशाल पाटील यांचं दर्पण म्हात्रे याच्यासाठी. फुल टॉस बॉल, पहिलाच बॉलवर हल्ला केलाय. चेंडू सात काव कॉर्नर पट्ट्या बाहेर. फिटनेस या टीमने आयकॉन म्हणून JPL मध्ये या खेळाडूला उतरवलंय. तोच खेळाडू आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकतोय. वेलकम योगेश मांडवी सरांचं या ठिकाणी षटकाराचे स्वागत केलंय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि या चेंडूवर हल्ला केलाय. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर. खेळाडू आहे. अनेक रेकॉर्ड्स त्यांनी आपल्या नावावर केलेत. म्हणूनच या ठिकाणी त्याचं चालणं फार गरजेचं असेल. लाईन आणि लेंथने गोलंदाजी त्याला करावी लागेल. आणि हा तिसरा पहा, वाट स्ट्रोक, बिगी षटकार. पूर्ण पहिला बॅटर ठरलाय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला बॅटर म्हणजेच दर्पण म्हात्रे. चांगली गुणवत्ता तो सिद्ध करतोय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत. धावसंख्या 18. पुढचा बॉल, चौथा षटकार येईल काय? पॉइंट रो, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. बिगी षटकार. ची कृती ओळखायला हवी, हालचाल ओळखायला हवी. या ठिकाणी उपस्थित होत आहेत भावंश पाटील आणि संकेत म्हात्रे. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन, चेंडू चेंडू ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू सीमारेषे पार. मिळत आहे धाबाचार. सभा धाव फळकावर लागलेत. शेवटचा बॉल पाहूया कसं असेल. एका चांगल्या गोलंदाजाला चोप बसलाय. पुढचा बॉल गोइंग 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 अँड गॉन. युजी सिक्सर.
होतोय, चांगले हायलाइट्स दाखवत आहेत. आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. दुसरं षटक टाकण्याकरता मंथन नावाचा गोलंदाज आलाय आणि त्याला सामोरं जातोय उजव्या हाताचा खेळाडू सँडी. संदेश किनी हा खेळाडू गेलाय. आगरी चषकामध्ये सुद्धा चांगलं आयोजन पाहायला मिळालं होतं. त्याच्यामध्ये आयोजकांचा हिस्सा म्हणून संदेश किनी याला आपण बघितलं होतं. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, एक धाव मिळेल बॅटरला. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय? फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा होत आहेत पूर्ण आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा होते पूर्ण. 3 धावांची भर पडली. 3 धावांच्या मदतीन धाव संख्या 37. हे रेकॉर्ड्स होत आहेत स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चोप बसला होता, परंतु खच्चीकरण ह्या खेळाडूचं कधीच होताना दिसत नाही. तो नव्या जोशाने नव्या दमाने मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि कदाचित ज्यावेळेस बॅटिंगला तो येईल त्यावेळेस त्याच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके येऊ शकत आहेत. पुढचा बॉल, चेंडू थोडासा आता लेग ब्रेक पद्धतीचा टाकला गेलाय. चांगला बॉल गोलंदाजाने रिलीज केलाय. मंथन ह्या युवा गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि व्हेरिएशन तो चांगलं करतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37 धाबा, 37. दुसरे षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल दर्पण करता. चेंडू हवेत आहे. दर्पणची मोठी विकेट असू शकते. जेल टिपला यष्टीरक्षकाने. विकेटचं झालंय पतन. पहिला आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर. आपल्या विजय शेठ थँक्यू सो मच डीजे. पहिला धक्का लागलाय. ज्याने बॅटरने अक्षरशः धावांचा पाऊस पडला. 8 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान देऊन दर्पण नावाचा खेळाडू बाद झाला. 5 षटकार आणि 1 खणखणीत चौकार त्याचा पाहायला मिळाला. संदेश किनी आणि आता नवीन बॅटर आपण बघतायत कल्पेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं होतं. बघूया त्यांच्या बॅटमधून किती धावा या ठिकाणी येत आहेत. कल्पेश म्हात्रे एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आहेत. चांगलं बॅटिंग तो करत असतो आणि आज मात्र विचार या वेळेला बदललेत आणि म्हटलं जातं ना की विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर तुम्ही विजय संपादन करू शकतायत. सरळ बॅटचा वापर केलाय. नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेला. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे विशाल पाटील. फिकी जाईपर्यंत 2 धावा मिळत आहेत केवळ या बॅटरला. केवळ यांनी 2 धावांनी आपलं खातं उघडलं. धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत 39-39. ही ग्रामस्थ मंडळी आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्या प्रतिष्ठित व्यक्ती अतिथी कक्षाच्या दिशेने येत आहेत. ओ चांगला ब्रेक केलेला चेंडू बॅटरला बीट केला जात आहे. धावसंख्या ह्या वेळेला सध्या स्थिर आहे आणि धावा आहेत धाव फळकावर त्या 39-39. 5 बॉल टाकून चलेत. 5 बॉलमध्ये चांगला मारा टिचून मारा केलाय. फक्त 5 धावा खर्च केल्यात मंथन या गोलंदाजाने. संदीप पाटील यांचं नेहमीच एकच ध्येय असतं की युवा खेळाडूंना कशी संधी मिळेल, ते कसे पुढे जातील, हेच हा एकच ध्यास असतोय संदीप पाटील यांचा. ओ फुल लेंथ बॉल, ओव्हर पिच बॉल, धाव बाद होण्याची शक्यता. ओव्हर थ्रो केला गेलाय प्रसन्न भोईर यांच्याद्वारे आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाव मिळाल्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर. 22चा इशारा आलाय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमची धावसंख्या धावफळकावर लागली आहे 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात 41 धाबा. मजबूत स्थिती आहे अजूनही बॅटिंग करताना साने गुरुजी स्पोर्ट्स संघाची. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आहे संदेश किनी आणि गोलंदाजाला विक्रांत. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन फुल केलं या चेंडूला. चेंडू जाते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करतायत आणि खराब क्षेत्ररक्षण हे पाहिलं गेलं, त्यामुळेच 2 धाव पूर्ण केल्यात या विकेटवर. 2 धावांची पडली भर. धावसंख्या 43 43 धाबा धाव फळकावर लागल्या जात आहेत. सुरू असलेला मॅच सरकार 11 मालचीपाडा विरुद्ध तुम्ही बघतायत साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र. असं धावसंख्या एका मजबूत स्थितीमध्ये जाताना दिसते साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमची. इनसाइड आउट चेंडू हवेत आहे. चेंडू सातो मिड विकेट क्षेत्राबाहेर. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत सीमारेषे पार. मिळतात धाबा 4. खणखणीत चौकार. धावसंख्या धाव फळकावर 47. बॅटिंग चांगली झाली आहे. आज सुरुवात चांगली झाली आहे आणि शेवट सुद्धा चांगला करण्याचा इरादा असेल बॅटरचा. सध्या हा चेंडूला मिस केलाय. थोडासा बॅटिंग क्रीजच्या पुढे ठेवला आणि ऑफ स्टंपच्याच दिशेने मारा, ऑफ स्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न याच्यामध्ये या वेळेला सफल होतोय गोलंदाज विक्रांत याचा. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 47 धाबा. 2 षटकं आणि 3 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल स्लॉक करायचं होतं. टायमिंग व्यवस्थित जुळून आलं नाही. फॉरवर्ड स्कोअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव मिळाली सँडी संदेशाला. धावसंख्या 48. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर 48 आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला पावित्र्य घ्यावा लागेल या वेळेला. समीर राऊत हे सुद्धा यूट्यूबद्वारे जुडले गेलेत आणि त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. शुभेच्छा त्यांच्या सुद्धा आलेत. ओ रायझिंग डिलेव्हरी, परफ्यूम डिलेव्हरी जिला म्हटलं जातं, कारण नाकाला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध देत हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. विक्रांत हा सुद्धा अनुभव सध्या प्राप्त करतोय. क्रिकेटच्या मॅचेस बघता बघता कधी एकदा चांगला क्रिकेटर झाला हे त्याला सुद्धा कळलं नाही आणि आज चांगला परफॉर्मन्स देतोय आपल्या टीमसाठी विक्रांत पाटील हा खेळाडू. पुढचा बॉल आत वळणारा बॉल, हल्ला केलाय. चेंडू जातोय. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी अशी शेरची अदा. तो चमकून आला. अरे कोहिनूर 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 54. 54 धाबा, 1 गडी बाद. दोन्ही बॅटर चांगले बॅटिंग करत आहेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी ह्या तळपत्या उन्हामध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. पाणी हे शरीराकरता पोषक असतं, म्हणूनच इथे चांगल्या पाण्याची व्यवस्था केली जाते. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. शहराची सनाईर शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मंथन.
मंथन याचा हा चेंडू खोदून काढायचा होता, चेंडूला काढले खोदून आणि काऊ कॉर्नरची जागा काढली शोधून. मिळत 4 धाबा. शानदार स्ट्रोक, चौकार. गोलंदाज आहे तो म्हणजेच मंथन, कारण मागच्या ओव्हरमध्ये त्याच्याकडून 7 धाबा खर्च झाल्या होत्या आणि 1 सफलता प्राप्त केली होती. महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून दिला होता. हा 5 षटकांचा मॅच आहे. 4 धावांची धावसंख्या 58. पुढचा बॉल फुलटॉस बॉल वर चढवलाय, हल्ला चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. ऑन 64. संघाची धावसंख्या 64. आक्रमक झाला बॅटर संदेश. ओ हा चेंडूला स्वांग केलाय, चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्या बाहेर, नाही इक्का दुक्का, सीधा सीधा. खिनी हा चेंडू कळवट टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा इरादा. 1 धाव तर मिळेल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आलाय आणि जशी फेकी जाते तशा 2 धावा विकेटवर पूर्ण केल्यात. खराब थ्रो, त्याचा फायदा उचललाय. तिसरे धाबे करता ही दोन्ही बॅटर धावतायत. एका बाजूला नो बॉल आहे, नो बॉलचा इशारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय म्हणूनच तो इशारा पंचाने दर्शवलाय. ओव्हर स्टेपिंग होत आहे आणि त्यामुळेच फ्री हिट असेल. या 4 धाबा, 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 74, 74. 3 चेंडू टाकून चलेत, धावसंख्या 74 आणि फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा घेता आला नाही बॅटरला. चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चपळतेने पुढे येतोय, फेकी करतोय, तोपर्यंत 2 धाव मिळवतोय बॅटर खेवाल. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर पोहोचली 76, 76. 2 बॉल शिल्लक आहेत. आयुष सावंत चांगले माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि दर्जेदार समालोचन तुम्ही ऐकतायत. प्रमोदजी शेडगे यांचं सुद्धा, ज्या पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही पाहिलं होतं, पहिल्या मॅचमध्ये त्यांना पाहिलं होतं. लेफ्ट आर्मचा मारा, चांगला बॉल, बॅकलिपचा वापर केला होता, परंतु बघितलं तर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाजाची मंथन याची. आणि धावसंख्या 1 ने आता पुढे सरकते. धाबा लागल्या जातात 77, 77. कालच्या IPL मधील तो मॅचमध्ये 277 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि इथे 77 धावा सध्या तरी बनवल्यात. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकातील आता शेवटचा बॉल, पुढचा बॉल पाहूया. चर्चा त्याची सुद्धा होईल, किती चेंडू टाकून चालत या षटकात. आता हा चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही, 1च धाव. आणि 4थं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू होता. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत 78, 78 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 78 धाबा, 1 गडी बाद. दादा पाटील मध्ये या
वळूया आपण मॅचकडे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा लागल्यात धाव फळकावर आणि संदेश किनी जबरदस्त इनिंग खेळतोय. 10 बॉलचा सामना केलाय, 30 धाव बनवतोय. कल्पेश मात्रे एका षटकाराच्या मदतीनं त्याच्या बॅटमधून सुद्धा 11 धावा धाव फळकावर जमा करतोय. 7 बॉलमध्ये त्याने त्या 11 धावा बनवल्यात. चांगली साथ या ठिकाणी लाभलंय. एकमेकांची साथ जर लाभली ना तर सर्व कार्य हे आपलं व्यवस्थितरित्या संपन्न पडत असतं, पार पडत असतं. आणि ते 78 धावा धाव फळकावर लागल्यात. अजूनही एक षटक शिल्लक आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अशा मॅच तुम्ही कधी बघितल्यात का? एखाद्या मॅचमध्ये जास्त धाव बनवलेत आणि तो मॅच षटकं शिल्लक असताना डिक्लेअर केलेत, म्हणजे धावाची घोषणा केल्यात. तसं एकदा घडलंय टेनिस क्रिकेटमध्ये. तसाच एक मॅच घडला होता ज्यावेळेस टिवरी येथे ती क्रिकेटची स्पर्धा सुरू होती आणि टिवरी विरुद्ध कोचिवडा हा संघ होता आणि कोचिवडा संघाने त्या मॅचमध्ये चांगली धावसंख्या बनवली होती. एक षटक शिल्लक असताना त्याने डाव घोषित केला होता. टेनिस क्रिकेटमध्ये या घटना पहिल्यांदाच घडल्यात आणि इथे धावसंख्या तर चांगली गाठली आहे. 78 धावा धाव फळकावर लागल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्गावर हितेश म्हात्रे आणि त्याचा हा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय. विकेटचं चालय पतन. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या गोलंदाजी मार्गावर हितेश आलाय. तो सुद्धा एक वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश म्हात्रे तयार. ऑन साईडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 फिल्डर पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला 1 फिल्डर पाहायला मिळतोय जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवलाय आणि त्यामुळेच बॅटरने योग्य निरीक्षण करून आता लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. 2 धावा मिळत आहेत बॅटर आर्यन याला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 80. 2 गडी बाद. पुढील होणारा मॅच त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. पुढील होणारा मॅच सीकेएम बॉईज वर्सेस बोबतपाडा स्पोर्ट्स. सीकेएम बॉईज वर्सेस बोबतपाडा असा पुढील होणारा मॅच आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. सीकेएम बॉईज चंद्रपाडा वर्सेस बोबतपाडा स्पोर्ट्स या दोघांमध्ये होणारा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. बिगी षटकार. नऊ षटकार या इनिंगमध्ये लागलेत. 9 षटकार या इनिंगमध्ये लागल्यात. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या 86. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. शतरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. सटकलाय. मिळतंय 6 धावा. यूज 6. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि शतक पूर्ण करण्याकरता 8 धावा हव्या आहेत. आत वळणारा बॉल स्कोअर लेग मधून चेंडू आता पुढे जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये.
एकच धाव मिळाली आर्यन याला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 93 धाबा. पहिल्या 2 बॅटरमध्ये चांगली भागीदारी झाली होती. त्याच्यानंतर कल्पेश म्हात्रे आणि संदेश किनी हे सुद्धा चांगली भागीदारी करून गेलेत, कारण संदेश किनी बाद झाला. कल्पेश म्हात्रे अजूनही विकेटवर उभा आहे. सरळ बॅटने इनफील्डवरून चेंडूला उडवलाय. चेंडू 1 बाउन्स पुढेच जातोय. 4 धाव मिळत आहेत. चौकाराच्या सहाय्याने पहिला 97 धाबा, 2 गडी बाद 97 धाबा आणि 98 धावांचं भलं मोठं टार्गेट सरकार 11 मालजीपाडा संघात समोर ठेवलंय. 98 इज द टार्गेट. 98 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काय रणनीती असेल, त्याची चर्चा एका बाजूला होईल. दुसऱ्या बाजूला आपण चर्चा करूया टॉससाठी सीकेएम बॉईज आणि बोबतपाडा स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर थेट वळूया आपण टॉसकडे. ओव्हर टू डीजे. टॉस बघणार आहोत आपण सीकेएम बॉईज वर्सेस बोबतपाडा स्पोर्ट्स असा. सीकेएम बॉईज कॅप्टन टॉससाठी या. लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी दोन्ही कॅप्टन या, कारण मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जे तो कॅप्टन असतात त्यांना बोलवण्याकरता इतका उशीर लागत नाही, तितका उशीर आपल्याला टेनिस क्रिकेटपटूंना बोलवायला लागतो आहे. भरपूर वेळ आपला या वेळेला वाया जातो आहे. बोबतपाडा स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला सीकेएम बॉईज टीमचा कॅप्टन टॉससाठी आपण या. त्या दोघांमध्ये हा मॅच होईल. 98 धावा जिंकण्याकरता असतील, 97 धावा बनवलेत आणि 98 धावसंख्येचा पाठलाग कसा काही केला जाईल याची चर्चा आपण करणार आहोत. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकणार आहोत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे यांचा. दोन्ही टीम या ठिकाणी लवकरात लवकर या. सीकेएम बॉईज आणि बोबतपाडा टीमचे कॅप्टन या. बोबतपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. बोबतपाडा टीमचे कॅप्टन या ते आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सीकेएम बॉईज चंद्रपाडा टीमचे कॅप्टन या. तत्पूर्वी आपण होऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत प्रमोदजी शेडगे. ओ टी यू प्रमोदजी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. ससूनवकर क्रिकेट क्लब स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे आपण पाहताय समोरच एक कटआउट्स. या अगोदर
आपण आवाज ऐकला होता तर बापाणे गावातील अनमोल रत्न पोलीस पाटील आणि एक समालोचनावर अतिशय सुंदर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा आवाज आपण ऐकलात संदीप गावण सरांचा. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण आमच्या आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून ससूनवघर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे चषक 2024 आपण पाहत आहेत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. दुपारचं सत्र घड्याळ जवळजवळ 1:45 वाजलेत आणि दुसरी मॅच आपण पाहत आहेत. तर थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. विशाल नाईक सर आणि परशुराम पाटील सर हे दोन ऑफिशियल पंच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आमचे साथी यावेळेला पाहायला मिळतात आयुष सावंत. पहिलाच बॉल आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव अर्जित केली जाते. 98 धावांचं एक भलं मोठं लक्ष या ठिकाणी पार करत असताना पहिल्याच बॉलवर कल्पेश म्हात्रे ब्रदर्स आज हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड आहे. पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचेच प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात कल्पेश म्हात्रे. यावेळेला ऑन साईडला आखूट टप्प्याच्या चेंडूला सरळ हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. श्री चंडिका देवी स्टँडच्या अगदी बाजूने चेंडू निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा सनसनाटी झन्नाटीदार षटकार. का वैभवच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. वैभव आणि विनय अशी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट उर्ध विकेटने ऑन साईडला पुल केला जातोय. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळला गेला. सरळ चेंडू निघून जाईल. गुड शॉट. चौकार. 4 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. त्या चेंडूला लवकरात लवकर पिक केलं. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळाली. बॉडमॅन स्ट्रॉंग आहे वैभवचा आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळतं. तुमचं मनगट जर अप्रतिम असेल तर डेफिनेटली धावा तुमच्या बॅटमधून अप्रतिम येताना पाहायला मिळतं. तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर डेफिनेटली धावा मात्र अगणित आपल्याला पाहायला मिळतात. आणि वैभव त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना दे दनादन बॅटिंग. ऑन साईडला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये परंतु फिल्डरला निवडलं. कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. फलंदाज बाद. पहिला धक्का वैभवच्या स्वरूपात. सरकार माझी बात. संख्येवर 11 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न भोईर उजव्या हाताचा अशा शैलीदार बॅटर. 98 धावांचं एक भलं मोठं लक्ष आणि त्या लक्ष्यांचा पाठलाग करताना सुरुवात तर दमदार झाली होती परंतु जास्तीत जास्त वेळ राहू शकले नाहीत वैभव खेळपट्टीवर. हा चेंडूला सोडून दिलं. सरळ चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात एकदा मिळेल असं वाटलं प्रसन्न भोईर यांना की मात्र हा चेंडू वाईड येईल परंतु जी मार्किंग केले ते आपण पाहू शकतायत. आतून चेंडू निघून येत असताना पाहायला मिळतोय. शुभम म्हात्रे स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल भोईरला आज आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने अप्रतिम चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटने अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. प्रसन्न भोईर एका साईडला तर विनयच्या बॅटमधून चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम फटका तर चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. ग्रेट ट्राय पाहायला मिळाली.
खूप सुंदर पद्धतीने मात्र ट्राय केली गेली होती, परंतु चेंडू काही मिळाला नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल 2 धावांकरता आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या जवळजवळ आपण पाहिलं 34 धावा होत्या, इथे 18 धावा, 16 धावेने मागे राहतोय. 98 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य पार करत असताना 18 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. वैभवने खूप चांगली स्टार्ट मिळवून दिली गेली. प्रथमतः बॅटिंग करत असताना दर्पणने क्लास बॅटिंग केली. आज पुन्हा एकदा नावाला साजेसा असा खेळ करत असताना 8 बॉलमध्ये 34 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि खूप चांगली सुरुवात करून या ठिकाणी दिली गेली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर त्याच्याच कुशल नेतृत्वावर. तदनंतर आपण संदेशला पाहिलं 30 धावा ज्याच्या बॅटमधून म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलं, जसं पहिल्या इनिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं त्याच पद्धतीने मात्र आता करावं लागणार आहे कॉन्ट्रीब्युशन सरकार मालजीपाडा या टीमला. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक म्हात्रे. आर्यन भोईरला आपण पाहतायत तसे खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन केले या खेळाने. आणि जुचंद्र म्हटलं तर डेफिनेटली आपण पाहतायत रांगोळीचं माहेरघर, कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावाला ऑन साईडला त्या रेंजमध्ये आला आणि सरळ चेंडूला पाठवलं. प्रसन्न भोईरच्या बॅटमधून एक तडाखेबंद फटका, षटकार. स्पोर्ट्स चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. उबतपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत, सिकेएम बॉयज टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत राहतोय, जजमेंट करतायत आणि कोणतीही चुकी करणार नाही आहेत. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद होताना सेकंड विकेट आउट. त्यांची स्पर्धा 3 एप्रिल ते 7 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळेल. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा परशुराम पाटील सरांकडून येत असताना खूपच बाहेर होता हा बॉल. आउटसाईड दे ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. खूप चांगले क्वालिटी दर्जाचे पंच या स्पर्धेला लाभले गेलेत. नेहमीच मात्र पंचांना ॲप्रिसिएशन करणं फार गरजेची गोष्ट असते. फार कमी प्रमाणात आपण पाहतात ॲप्रिसिएट केलं जातं पंचांना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31. चांगला चेंडू होता, पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडेसे लेझी राहिलेत आणि हा ना करता करता सिंगलच त्या ठिकाणी मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक 2 आहे. गोलंदाज आहे हार्दिक. गोलंदाज 5 बॉल्स आत्तापर्यंत काही संपन्न झाला आहे. अपकमिंग यंग टॅलेंटला
यावेळेला संधी दिली जाते आणि जाणतायत कल्पेश म्हात्रे असतील, शुभम म्हात्रे हे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि ते जाणतायत की अपकमिंग यंग टॅलेंटला आपण जेवढं मात्र प्राधान्य देऊ तेवढं बेनिफिट मिळेल, तेवढे त्यांचे कौशल्य त्यांना दाखवता येतील. नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण पंचांनी परफेक्ट नजर त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आणि फ्री हिटचा सिग्नलसुद्धा मिळतोय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली 5 बॉलच्या समाप्तीनंतर. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस 100 रुपयापासून क्रिकेटला सुरुवात झाली ते आज 1 करोडच्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेलं. म्हणून या टेनिस बॉल क्रिकेटला सुवर्ण काळ आले आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉलचा आपण सर्वजण ऋणी राहतो. अप्रतिम चेंडू, स्लोवर वन चेंडू. असं वाटलं बॅटरला की थोडासा चेंडू मात्र यावेळेला वेगवान येईल, परंतु स्लोवर वन चेंडू बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला आणि नकल चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावा आल्या आणि इथून जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना 41 धावा होत्या. या चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण आदरणीय सन्माननीय योगीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. वेलकम. दिनेजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. रोहन पाटील या नावाने सुद्धा ओळखले जातात आणि 3 ते 7 त्यांचा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल टिवरीच्या गावामध्ये. जगदीजी पाटील त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांची ओळख. दीपेश फाउंडेशन, दीपेश स्मृती चषक 2024. दर्पण म्हात्रे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन तर आलेत. आपण करूया लगेच टॉस. योगीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय योगीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. कॉइन स्पिन केला जाईल. ससू नवगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 आपण अनुभवतायत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीज या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या मॅचचा आनंद घ्या. सिक्कीम बॉईज टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळात ते कळवतील. फिल्डिंग स्वीकारले, पेंडिंग आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33 धावा, 33 रन्स. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि पाहिलं तर कंपॅरिझन करताना दुसऱ्या षटकामध्ये 41 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. दर्पण म्हात्रे ज्याने क्लास बॅटिंग केली, 8 बॉलमध्ये 34 धावा कुटण्याचा मान मिळवला. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॅटिंग स्वीकारले सिक्कीम बॉईज टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले. ऑन साईडला काय पॉवरफुल फटका होता, जबरदस्त पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना टक्कन आवाज आला. वर इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 58 धावांचं लक्ष्य आहे. शॉर्ट पूल केला जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आर्यन पुढे सरसावेल, फिल्डिंग करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या सरकार मालजीपाडा या टीमची जाऊन पोहोचते 42. या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर 10 षटकार लागले होते आणि 4 चौकार. म्हणजेच जर आपण विचार केला तर 76 धावा या मात्र षटकार चौकारानेच आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि इथून जर आपण पाहिलं तर इथे कंपॅरिझन करताना थोडेसे मागे राहिलेत, भरपूर मागे राहिलेत ते सरकार मालजीपाडा टीम. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पहिल्या षटकापासून जर खेळलं असतं तर कदाचित धावांचा वेग वाढला असता. विकेटवर विकेट मिळत गेल्या. इंटरव्हेल विकेट कशा मिळवतात हे मात्र गोलंदाज जाणतायत. ऑन साईडला खेळला गेला, फटका चांगला आहे, नजाकत भरा शॉट, सरळ चेंडू निघून जाईल. दिलीप यांच्या स्वागतासाठी.
माऊली महिला मंडळ व्हेज थाली आणि चिकन थालीचा मात्र आपण आस्वाद घेऊ शकता. संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आत्तापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. दर्पण म्हात्रे पुन्हा एकदा बॉल तयार. गुड डिलिव्हरी. थोडंसं वळण घेणारा चेंडू होता. अप्रतिम. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना अनबिलिव्हेबल. दर्पण म्हात्रेकडे ते कौशल्य आहे. विथ द बॉल विथ द बॅटने अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळतो. अंडरमपासून झालेला जो प्रवास आपल्याला पाहायला मिळाला तो ओरमपर्यंत येऊन ठेपला गेला. परंतु अंडरम क्रिकेटला अजूनपर्यंत विसरत नाही आहेत काही खेळाडू. त्यामध्ये मी दर्पणचं नाव घेईन. वॉट अ डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48. या धावसंख्येवर विजयासाठी ॲक्युरेट 12 बॉलमध्ये 50 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा ससू नवघर क्रिकेट क्लब, स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे स्मृती चषक 2024. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 7 ते 8 षटकार मात्र ठोठावावे लागतील. पहिलाच बॉलवर करपूस समाचार घेतला आणि सरळ चेंडूला मात्र फेकून दिलं. विक्रांतच्या बॅटमधून क्लास क्वालिटी दर्जाचा फटका. पाहायला मिळाला. आर्यन भोईरच्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला. 6 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु काय जबरदस्त झेल टिपत असताना आपण पाहू शकतायत. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. दर्पण व्हेरी वेल कॅच. द्वारे पाहायला मिळाला. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे दर्पणने दाखवून दिलं गेलं. जजमेंट काय असतं रनिंगमध्ये अशा प्रकारच्या झेल टिपणं फार कठीण असतं परंतु ते सोपं करून दाखवलं. त्यासाठी असावी लागते तुमची जिद्द आणि जिज्ञासा. ते मात्र दर्शवून दिलं. ऑन साईडला खेळला गेलाय. दर्पण पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय परंतु त्याला आता बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता त्यासाठी 36 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आर्यन
बॅटची एज घेत शुभम मात्रेला बीट करत कल्पेश मात्रे बॅकअपसाठी आले. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता, अचूक नेम साधला गेला नाही. एक धाव मिळाली सिंगलच्या साह्याने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 63 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात 63 धावा. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं कसं असावं, पारदर्शकता कशी असावी, आयोजन कसं असावं याचं प्रात्यक्षिक म्हणजे ही स्पर्धा पाहायला मिळते. शुभम मात्रे थोडेसे मात्र चेंडूबरोबर खेळले, इथे मात्र झेल सुटतोय, कॅच ड्रॉफ्ट होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 34 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 34 रन. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज 8 संघांना प्राधान्य या स्पर्धेच्या माध्यमातून. आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चालले. मार्च एंडिंगमध्ये आपण येऊन पोचलो. उष्णतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतं, परंतु क्रिकेट खेळण्याचं मात्र जरूर थांबत नाही. कारण आता 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट असा एक काळ होता की फक्त आपण मार्च एप्रिलपर्यंत क्रिकेट खेळायचो, तदनंतर पावसाळी क्रिकेट व्हायचं नाही आणि अशा वेळेला मात्र आपल्याला विश्रांती असायची. परंतु आता पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धासुद्धा फार मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. विनय पाटील यांनी जर मॅच विन करून दिली, संघाला विजयाची चव या ठिकाणी चाकून देईल का, त्यासाठी मात्र आपण पाहतायत विनय पाटीलने जर मॅच विन करून दिली तर डेफिनेटली निखिलजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लागले गेले. पाहायचं आहे, हीच ती वेळ असते एक हिरो बनण्याची. अभी नाही तो कभी नाही. 6 बॉल 34 धावा. म्हणतात ना आपण वयाने म्हातारे झाले तरी चालतील, परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. थिंकिंग पॉझिटिव्ह तुमची खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमची गुणवत्ता दाखवण्यासाठीच या खेळाचं जास्तीत जास्त आपण पाहतायत. या खेळाला क्रिकेट म्हणून सर्व प्रकारांमध्ये या खेळाला राजा म्हणून का ओळखलं गेलं. मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून परफेक्ट यॉर्कर कसा असावा याचं प्रात्यक्षिक दर्पण मात्रेने यावेळेला जरूर दाखवलं गेलं. फलंदाज विनय पाटील बॅक टू द डगआउट. सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू आणि 34 रन्स अशा पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतं समीकरण आहे. या स्पर्धेची पारदर्शकता अप्रतिम पाहायला मिळते आणि ससू नवघरकर या स्पर्धेची अप्रतिम दखल घेत असताना, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं फार कठीण आहे, डिफरंट आहे, डिफिकल्ट आपल्याला पाहायला मिळतं. परंतु ज्या वेळेला ससू नवघरमध्ये क्रिकेटचे सामने त्या वेळेला तुम्हाला पारदर्शकता या स्पर्धेची डेफिनेटली पाहायला मिळते. 8 टीमला संधी दिली जाते, 5-5 षटकांचे सामने पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत या स्पर्धेमध्ये यशस्वीरित्या कशा पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली जाईल याकडे बारकाईने लक्ष असतं. सरळ बॅटचा उपयोग केला, मात्र क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच, ए मेरे बायत का केले आर्यन भोईर दर्शवत असताना गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. झोना हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. पायाचं पहिली विकेट हॅट्रिक साध्य करेल का. आतापर्यंत आर्यन भोईरने टिपलेला हा झेल कॅच ऑफ द मॅच, कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट सुद्धा ठरण्याची दाट शक्यता आहे. अप्रतिम स्लोवर वन चेंडू, वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना ब्युटीज ऑनली स्किन डीप, वैविध्यता कशी असावी तेच दर्पण मात्रेने यावेळेला दर्शवत असताना आपण पाहताय. जसा चेंडू थोडासा वळण घेणारा पाहायला मिळाला आणि कल्पेश मात्रे यांनी ॲप्रिसिएट केलं
ॲप्रिसिएशन करणं, ॲप्रिसिएट करणं हे मात्र सिनियर खेळाडूंचं काम असतं आणि ते मात्र यावेळेला दर्शवत असताना आज मनीष म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे ही A1 ब्रदर्स जोडी आपल्या क्वालिटीनुसार मात्र ओळख आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 65 या धावसंख्येवर. 98 धावांचं लक्ष आणि 98 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना स्टार्ट अगदी 18 धावेपासून झाली, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर धावांवर लगाम लावला. गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल, सुपर बॉलिंग, अचूक टप्पा आणि भेदक मारा, या दोन गोष्टीवर आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो दर्पण म्हात्रे. विथ द बॅटने अफलातून कामगिरी केली आणि आत्मविश्वास तुमच्याजवळ असणं आणि आत्मविश्वास निर्माण करणं यामध्ये फार मोठी तफावत पाहायला मिळते. ह्या वेळेला आपण पाहिलं तर थोडंसं कौतुक जरूर केलं, परंतु इथे बिमरच्या स्वरूपात आपल्याला चेंडू पाहायला मिळते. थोडासा हातातून सुटला चेंडू, कधी कधी कंट्रोल नसतं. अशा वेळेला फ्रीडचा सिग्नल विशाल नाईक सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या आयुष सावंत आम्हाला दर्शवत आहेत. 66 रन्स, एक बॉल, शेवटचा बॉल आहे आणि फॉर्मॅलिटी आता फक्त बाकी राहिले. फ्रीडचा बॉल आहे, पूर्ण बॅटची एज जरूर होती. फ्रीडचा बॉल होता आणि त्याकरता विकेट तर मिळणार नाही. ज्या पद्धतीने खूप चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली दर्पणच्या माध्यमातून विथ द बॅट आणि विथ द बॉलने. चला शेक हँड करायला विसरू नका, लक्षात घ्या. शेक हँड करूनच आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. सरकार मालजीपाडा टीम, चला शेक हँड करायला. संदीपजी पाटील मॅन ऑफ द मॅच, दर्पण म्हात्रे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला हँडशेक करायला विसरू नका, मैत्रीपूर्ण संबंध आपले आहेत. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. सरकार मालजीपाडा टीमचे खेळाडू आपण हँडशेक करायला विसरू नका. रांगेमध्ये जा आणि हँडशेक करा. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. महेंद्रजी म्हात्रे, प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडून आपण पाहत आहेत फ्रूटची व्यवस्था केलेली आहे. कोल्ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळतं, कारण उन्हाचा तडाखा वाढताना ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता महेंद्रजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या दर्पण म्हात्रे ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुपर, अप्रतिम, मॅग्निफिसंट विथ द बॉल आणि विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तर ट्रॉफी आणि कोल्ड ड्रिंक, थम्स अप, कूल. त्याचप्रमाणे हे फ्रूट्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. आणि यावेळेला खूप सुंदर पद्धतीने फ्रूट्स बकेट आपल्याला पाहायला मिळते. तर दर्पण काय म्हणशील या पद्धतीने? थँक्यू. ससूनगर क्रिकेट क्लबची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळायला खूप मजा येते. नक्की ज्या पद्धतीने यंदाचा हंगाम कसा राहिला तुझ्यासाठी? खूप सुंदर राहिला आहे. नक्की शुभम म्हात्रे, कल्पेश म्हात्रे यांचा बॅक सपोर्ट कितपर्यंत असतो तुम्हाला? यांचा खूप सपोर्ट आहे म्हणून आम्ही आहेत. नक्कीच. दर्पण, असा कोणता तुझा आवडता खेळाडू आहे ज्याला तू लाईक करतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये? गिल, शुभनम गिल. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर? कृष्णा सातपुते. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच दर्पण म्हात्रे, खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. विथ द बॉल, विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि ठरला दर्पण म्हात्रे, जो आपण पाहू शकता जुचंद्रचा वंडर बॉय आहे या टीमचा, तो दर्पण म्हात्रे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सुंदर गोड आवाज, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, संदीप गावंड सर, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे. मी विनंती करतो आहे मालजीपाडा गावचे सुपुत्र समाजसेवक संदीप पाटील साहेबांना प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. संदीपजी पाटील मालजीपाडा गावचे सुपुत्र आणि समाजसेवक
त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. प्रवीण शमात्री ज्यांच्याकडून फ्रूट पॅकेज सुद्धा खेळाडूला वितरित केलं जातं.